बघा आयोगाने एक नवीन आता जे नोटिफिकेशन काढलं त्यानुसार आपली जे राज्यसेवेची जी एक्झाम होती, राज्यसेवा ची पूर्वपरीक्षा होती आणि मुख्य परीक्षा. राज्यसेवा म्हणतो एम-पी-एस-सीची क्लास 1 ची पोस्ट. त्यामध्ये डी-वाय-एस-पी, डेप्युटी कलेक्टर, नायब तहसीलदार, सर्व ज्या तहसीलदार हे पदं असतात. तर 2027 पासून लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्य परीक्षेतील जो वैकल्पिक विषय होता, ऑप्शनल सब्जेक्ट आठवतंय का तुम्हाला वैकल्पिक? हा वगळण्यात आलेला आहे. म्हणजे आता ऑप्शनल सब्जेक्ट नाहीये आपल्याला. हे चांगलं घेतलं डिसिजन. बरेच विद्यार्थी ऑप्शनलला घाबरत होते. जिओग्राफी आपला ऑप्शनल आपण ठेवलेला होता. आणि बरं झालं आपण ते चालू पण नव्हतं केलं. तर ऑप्शनल सब्जेक्ट आता वैकल्पिक वगळण्यात आले आहे राज्यसेवेमध्ये 2027 पासून. आता जी एक्झाम दिली यांना लागू आहे. पण आता इथून जे समोरची जाहिरात येणार आहे त्यामध्ये. तर हे आयोगाने 24 जून 2022च्या प्रसिद्ध पत्रकाने जाहीर केलेलं आहे. तर यामध्ये बघा, देशातील तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीमधून वैकल्पिक किंवा ऐच्छिक विषय वगळले असून त्याऐवजी अधिक एकसमान व प्रामाणिक मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्याच धर्तीवर मग सर्व बाबीचा साकल्याने विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ व गट ब अंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाचा उपरोक्त निर्णय सन 2027च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून लागू राहील. त्या अन्वये खालील तक्त्यात दर्शवल्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता मराठी आणि इंग्रजी या विषयाचे 2 निबंध, या विषयाचा 1 सामान्य अध्ययनाचा 4 असे एकूण 7 पेपर अनिवार्य राहील. म्हणजे आता मेन्सचे किती पेपर राहील तुमचे? 7. तर इथं बघा त्यांनी दिलेलं आहे. तर राज्य हे बघा, आता 2026 ची जी प्री झाली होती ती मेन्स झाली त्याची. आता मेन्स होणार आहे त्याची. प्री झाली ना आता. ज्याचा कट ऑफ किती लागला? 98. तर त्याच्यासाठी सध्याची म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा योजना. तर ही 2026 साठी तुम्हाला वैकल्पिक विषय आहे. म्हणजे इथं बघा वैकल्पिक विषय आहे. ठीक आहे. पण इथून जे समोर येणार आहे म्हणजे 2027 साठी जे येणार आहे ना, त्यासाठी वैकल्पिक विषय नाही आहे. म्हणजे आता जो फॉर्म निघणार आहे आपला 2026च्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये. ठीक आहे. आणि ज्याची एक्झाम 2027च्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आपली. तर त्यामध्ये तुमचा वैकल्पिक विषय नसणार. समजलं? म्हणजे मेन्ससाठी. प्रीला तुम्हाला माहिती आहे प्रीला आपली पूर्वपरीक्षेला 2 विषय असतात. 2 पेपर असतात. एक असतो जी-एसचा आणि एक असतो सी-सॅटचा. प्री निघाल्यानंतर तुम्ही मेन्सला जाणार. मेन्सला गेल्यानंतर तुम्हाला पहिला जो पेपर राहील तो भाषा मराठी राहील त्याची. हे 300 गुणांसाठी. यामध्ये फक्त तुम्हाला 25% गुणांसह अर्हताकारी म्हणजे हे क्वालिफाईक राहते. म्हणजे 300 पैकी तुम्हाला फक्त 25%च मार्क काढावे लागते. जर तुमचं मराठी खराबही असेल तर किती मार्क काढायचे? 25. मग 300चे 25% किती होतात? तर 300च्या अर्धे 150, 150च्या अर्धे 75. म्हणजे 75 गुण काढले तरी चालते मराठीमध्ये. भाषा पेपर जो 2 आहे इंग्रजी याच्यामध्ये सुद्धा तुम्ही किती काढायचे आहे? 75 300 पैकी. ठीक आहे. याच्यामध्ये निबंध लिहायला लागते, एसे लिहायला लागते. ठीक आहे. एसे रायटिंग, लेटर रायटिंग वगैरे असं थोडं ते. आणि त्यानंतर तुमचे 4 पेपर होणार. 4 नाही 5 पेपर होणार. त्यामधला पहिला पेपर असतो मराठी निबंधाचा. निबंध मराठी किंवा इंग्रजी 250 गुणांसाठी एक हा पेपर राहणार. दुसरा जी-एस-1 याला म्हणतो सामान्य अध्ययन 1 250 गुणांसाठी. जनरल स्टडीज 2 250 गुणांसाठी. जनरल स्टडीज 3 250 गुणांसाठी आणि जनरल स्टडीज 4 250 गुणांसाठी. तर एकूण किती पेपर होईल? हे 4 जी-एसचे आणि एक कोणता? निबंधाचा. असे 5 आणि हे 2 पेपर जे राहील हे तुम्हाला फक्त काय करायचं याच्यात क्वालिफाय करायचं असते. म्हणजे हे 5 आणि हे 2 7. तर टोटल 7 पेपर. त्यानंतर जे वैकल्पिक विषय होते 2 ते कॅन्सल झालेले आपले. ते इथं राहणार नाही. डायरेक्ट तुमचा मग 1250 गुणांची काय होईल तुमची? हे पूर्ण पेपर होईल. नंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार. क्लास 1 ची पोस्टाची इंटरव्ह्यू असते, मुलाखत असते. मुलाखत तुमची जे राहणार आहे 275 गुणांसाठी राहणार आहे. ठीक आहे. 275 गुणांची मुलाखत आणि टोटल तुमचा स्कोर झाला हा मार्क झाले 15-25. तर 1525 पैकी तुमचा रिझल्ट लागेल. तर याच्यावरून एक चांगली गोष्ट झाली, की आता आपल्या एक्झाम जी राज्यसेवेची राहील त्याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट हा वगळण्यात आलेला आहे. म्हणजे ते टेन्शन जे होतं ऑप्शनलचं ते आता आपल्याजवळ नाहीये. फक्त तुम्हाला जनरल जो आपला अभ्यास आहे तोच करायचा आहे. तर हाही चांगला करावा लागते आणि याची फाउंडेशन बॅच जी आहे ती आपण येणाऱ्या रविवारला लॉन्च करत आहे. समजलं? मी तुम्हाला बोललो होतो फाउंडेशनला मी टाकणार आहे. फाउंडेशनमध्ये स्टेट बोर्ड, एन-सी-आर-टी आणि बाकी जे इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण त्याच्यामध्ये करून घेऊ. जे विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयरचे आहेत त्यांनी हे बॅच बिलकुल लावायची आहे आणि ज्यांना आता 2027 साठी करायचं असेल त्यांनी सुद्धा त्या बॅचला जॉइन होऊन जायचं आहे. समजलं? तर ते आपण चालू करत आहे. तर हे तर या वर्षीसाठी फक्त हा विषय राहणार, पण पुढच्या वर्षीपासून 27 पासून येणारी ॲड पासून तुम्हाला वैकल्पिक विषय नाही. चांगली गोष्ट आहे आयोगाने चांगलं केलं हे लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगितलेलं आहे आणि इथं सर्व त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे.
बाकी याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे. फक्त एवढाच बदल केलेला आहे. तर ही होती पहिली न्यूज जी की राज्यसेवेसंबंधी होती. समजली का राज्यसेवेसंबंधी सर्वांना? ओके, नाईस. थँक यू. हां, चला बरोबर आहे. काही विषयांनी तुम्हाला काही आता नेक्स्ट जे अनाउन्समेंट आहे, ते पण तेवढीच गरजेची आहे, ते पण महत्त्वाची आहे. तर नेक्स्ट अनाउन्समेंट आहे आपली ही. तर बघा नेक्स्ट अनाउन्समेंटमध्ये काय केलेलं आहे. तर इथे आपली जी कंबाईनची एम-पी-एस-सीची एक्झाम आहे, एम-पी-एस-सी कंबाईन. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत. याच्यामध्ये तिन्ही एक्झाम आल्या म्हणजे राज्यसेवेची एक्झाम, राज्यसेवा प्लस कंबाईनची, कंबाईन ग्रुप बी अँड सी. तर या वर्षातून किती वेळा होणार आहे? 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत. म्हणजे पहिले कसं होतं एकच असंच होतं. तर वर्षातून जास्तीत जास्त संधी मुलांना द्यायची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर सद्यस्थिती महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ, ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून केवळ एकदा होतात. किती वेळा होतात ह्या? एकदा होतात. परंतु आता हे एकदा नाही होणार. जशा-जशा जागा निघाल्या, तशा-तशा एक्झाम होणार. म्हणजे पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरत नाही. तथापि सदर उमेदवार सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षेची तयारी करतात. उपरोक्त तीनही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना येणाऱ्या अनावश्यक ताण कमी करण्यासाठी ताण, टेन्शन आणि उमेदवारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट ब गट क सेवा म्हणजे हे राज्य सेवा, हे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ही पूर्व परीक्षा. तीनही परीक्षा ज्या आहे, ह्या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा आयोगाचा निर्णय आहे. म्हणजे समजून घ्या कसं, काही जणांना समजलं नसेल, साध्या भाषेत सांगतो. राज्यसेवा 2027 ची जानेवारीमध्ये पण ॲड होऊ शकते, एक ॲड आणि एक ॲड तुमची काय होऊ शकते, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पण येऊ शकते. कंबाईनची ॲड समजा समजून घ्या मार्चमध्ये आली, तर मार्चमध्ये येऊ शकते. पुन्हा एखादी ॲड कधी येईन? हां, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येऊन टाकीन. म्हणजे एकाच वेळेस, एकाच वर्षी कंबाईनच्या 2 किंवा 3 ॲड होऊ शकतात. तशा-तशा जाहिराती आल्या. पण याच्यामध्ये एक आणखी क्लॉज टाकलाय जो खाली आहे. ठीक आहे. क्लॉज काय? या सर्व एक्झाम ज्या मग कशा होणार आहे? तीनही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर सी बेस होणार आहे. समजत आहे? कॉम्प्युटर बेस होणार आहे. म्हणजे ते ऑफलाईन होणार का आपले पेपर? नाही. तुम्हाला जसं तुम्ही बाकी पेपर देता तसे. आणि त्याचप्रमाणे जर या परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेणे आवश्यक असल्यास उमेदवारांच्या गुणांचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येईल. तर विद्यार्थी जास्त असले, शिफ्ट जास्त असल्या, तर मग त्याच्यामध्ये कोणती पद्धत? नॉर्मलायझेशन पद्धत. याप्रमाणे संबंधित सेवाच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांकरिता परीक्षापैकी कोणत्याही एका परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना त्या वर्षाच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. आता इथे एक आणखी आहे. याचप्रमाणे संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षापैकी कोणत्याही एका परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या या सर्व उमेदवारांना त्या वर्षाच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी काय करण्यात येईल? पात्र. म्हणजे ज्याची तुम्ही प्री काढली त्याच्या तुम्ही मेन्सला. संबंधित सेवेची मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल. संबंधित सेवेच्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षेच्या संबंधित सेवांच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठेवण्यासंदर्भात कार्यपद्धतीचा स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक अवगत करण्यात येईल. म्हणजे मुख्य परीक्षा एकच राहील. जे प्री निघणार, प्रीचे तुमच्या 2-3 एक्झाम होणार. जेवढ्या जागा निघाल तेवढ्या. त्याच्यातून जेवढे पास होणार ते कुठे जाणार? मेसला. मग ते 2-3 ह्याच्यातले पास झालेले त्या मेसला जाणार. आणि इथे दिलाय ना त्यांनी. याचप्रमाणे संबंधित सेवाच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी 2 किंवा अधिक पूर्व परीक्षा घेतल्या पैकी कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना, आलं का लक्षात? त्या वर्षीच्या संबंधित सेवाच्या मुख्य परीक्षेसाठी काय करण्यात येईल? पात्र ठेवण्यात येईल. समजून घ्या एका वर्षी 2 किंवा 3 मुख्य प्रिलिम झाल्या. तुम्ही एक जरी प्री काढली त्यातली, तर जे एक मेन्स होणार आहे त्याची सर्वांची. मग कंबाईन गट ब ची एकच मेन्स होईल. तर ज्यात तुम्ही एक जरी प्री काढली तरी त्याच्या कुठं असणार तुम्ही? मेन्सला असणार. म्हणजे मुलांचा ताण कमी करायचा आहे. जास्तीत जास्त मुलांना त्यांना काय द्यायची आहे? संधी द्यायची आहे. असं आयोगाचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे उपरोक्त कार्यपद्धती सन 2027 च्या पूर्व परीक्षेपासून लागू करण्यात येईल. तर 2027 पासून हे सर्व लागू होणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त संधी देण्यात येईल. पण पेपर कसा राहील तुमचा? बेस राहणार आहे. म्हणजे कॉम्प्युटर बेस. आता याच्यावर आपलं आंदोलन वगैरे चालू आहे. आता काय करणार आहे पुढे? आपण याला विरोध करत आहे. कारण की पुन्हा ते टी-सी-एस कडे जाणार. बरोबर आहे? पुन्हा मग भ्रष्टाचार, पुन्हा मग त्यामध्ये भ्रष्टाचार म्हटल्यापेक्षा त्यामध्ये मग करप्शन किंवा एक प्रकारचं हे चुकीच्या पद्धतीनं मुलांना त्याच्यात कॉपी करणे, लागणे, बरोबर आहे? हे काही ना काही कारणामे होतात. आपल्याला ऑफलाईनच पद्धत पाहिजे होती. त्यासाठीच आपण एम-पी-एस-सी कडे गेलो होतो.
याच्यातच तर भ्रष्टाचार होता म्हणून एमपीएससीकडे गेलो. तर आता एमपीएससी स्वतः इकडे चालली गेली. तर ह्याच्या मागे आता आपण आयोगाला फक्त विनंती करू शकतो. तर विनंती करू की हे पद्धत बंद करा सीबीटी. हे बाकी बरोबर आहे. आम्हाला बाकी आवडलं. बाकीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे? फक्त आम्हाला हे ऑनलाईन पद्धत नाही पाहिजे. याला आमचा विरोध आहे. कारण की याच्यापासूनच मुक्ततेसाठी आम्ही तुमच्याकडे आलो होतो. आणि तुम्ही पुन्हा त्याच्यात आम्हाला टाकून राहिले. बरोबर आहे? तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या. तर ही अनाउन्समेंट 2 आहे. तर दोन्ही अनाउन्समेंट समजल्या तुम्हाला आणि तिसरी अनाउन्समेंट तुम्हाला मी दाखवलीच. कोणती? की आपली जी एक्झाम आहे गट ब ची जाहिरात, गट क ची ही यावर्षीची जाहिरात गट क ची आलेली आहे. ही 2026 ची जाहिरात आहे. ते सगळं लागू कधी होईल 27 पासून. तर ग्रुप सी ची जाहिरात तुम्हाला मी दाखवली. तर हे 27 सप्टेंबर 2026 ला याची पूर्व परीक्षा आहे आणि यासाठी आपण नवीन जे बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच ती सुद्धा लॉन्च करत आहे 90 दिवसासाठी 90 डे प्लॅनची. समजलं सर्वांना? काही प्रश्न असेल तर मला आता विचारा. हे 2-3 अनाउन्समेंट होत्या त्या आपण कंप्लीट केलेल्या आहेत इथे.